5 जुलै 2017 रोजी प्रयागराजच्या कौशंबी जिल्ह्यातील पन्नोई गावातून एका शेतामध्ये काही लोक जात होते. त्यांना दिसलं की शेतात एक मुलगी पडलेली आहे. ती बेशुद्ध अवस्थेमध्ये आहे. जेव्हा त्यांनी जवळ जाऊन तपासलं तेव्हा समजलं की ही मुलगी आता या जगात राहिलेली नाही. त्यांनी लगेच उशीर न करता स्थानिक पोलिसांना फोन लावला. काही वेळामध्ये स्थानिक पोलीस त्या ठिकाणी पोहोचले. त्या मुलीचा मृतदेह त्यांनी बाजूला केला. समोर समजलं की तिच्या कपाळाच्या मधोमध गोळी झाडून तिची हत्या करण्यात आली आहे. दरम्यान आसपासच्या गावातील लोक सुद्धा त्या ठिकाणी जमा झाले. पोलिसांनी त्या मुलीचा फोटो घेतला कारण चेहरा ओळखण्यापलीकडचा होता. त्यांनी गावकऱ्यांना तो फोटो दाखवला, पण कोणत्याही गावकऱ्यांनी तिला ओळखण्यास नकार दिला. याच्यावरून पोलिसांना स्पष्ट झालं की ही मुलगी आता स्थानिक नाही, तर ती दुसरीकडची कुठली तरी आहे आणि तिची हत्या करून तिचा मृतदेह लपवण्यासाठी इथे टाकला आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तो पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. अशा प्रकरणामध्ये पोलीस सर्वात आधी आसपासच्या पोलीस ठाण्यामध्ये माहिती देतात की गेल्या 24 ते 48 तासामध्ये कोणी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती का. मात्र पोलिसांचे सर्व प्रयत्न आता व्यर्थ ठरले, कारण कोणत्याही पोलीस ठाण्यामध्ये अशी तक्रार आलीच नव्हती. जसं तिच्या मृतदेहाजवळ मोबाईल किंवा कोणतेही ओळखपत्र मिळालं नाही. त्याच्यामुळे तिची ओळख आता पटू शकेल का नाही याची खात्री नव्हती. 9 जुलै 2017 उजाडला तरी सुद्धा कोणीही मृतदेहाजवळ हक्क सांगण्यासाठी आलं नव्हतं. पोस्टमॉर्टम अहवाल आला आणि त्यात धक्कादायक माहिती समोर आली. त्या मुलीच्या डोक्यामध्ये मधोमध गोळी मारली होती, पण त्याच्या आधी 2 ते 3 जणांनी तिच्यावर अत्याचार सुद्धा केला होता. म्हणजे तिची अमानुष छळ करून हत्या करण्यात आली होती. जेव्हा 10 जुलै 2017 पर्यंत कोणीही त्या ठिकाणी आलं नाही, तेव्हा पोलिसांनी मृतदेहावर अंत्यसंस्कार केले आणि तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले. अनेकदा अशा प्रकरणामध्ये सोशल मीडियामुळेच ओळख पडते. 2-3 दिवसानंतर एका अज्ञात व्यक्तीचा पोलिसांना फोन आला. त्याने सांगितलं की ती त्या मुलीचं फेसबुक अकाउंटला ओळखतो आणि त्याने पोलिसांना तिची माहिती दिली. त्या फेसबुक अकाउंटवरून समजलं की तिचं नाव हिना तलरेजा आहे. पोलीस प्रयागराजच्या मिरापूर भागामध्ये तिच्या घराचा शोध घेत पोहोचले. इथे हिनाची आई भेटली. जेव्हा पोलिसांनी तिला हिनाच्या हत्येबद्दल सांगितलं तेव्हा तिच्या आईला फारसं आश्चर्य वाटलं नाही. ती म्हणाली तिला तिच्या कर्माचे फळ मिळाले. ती खूप हट्टी होती, माझं कधीच ऐकायची नाही. हिनाच्या वडिलांचे काही वर्षापूर्वीच निधन झालं होतं. ती प्रयागराजच्या सिव्हिल लाईन्स मधील एका बारमध्ये काम करायची. तिला दारूचं व्यसन होतं आणि तिचं वागणं पाहून तिच्या आईने तिच्याशी संपर्क सुद्धा तोडला होता. तिच्या आईने कोणतीही तक्रार करण्यास नकार दिला. पोलीस त्या बारमध्ये पोहोचले जिथं हिना काम करायची. तिथल्या सहकाऱ्यांनी सांगितलं की हिना दिसायला आनंदी होती, पण तिला श्रीमंत मुलांमध्ये खूप रस होता. ती लवकर श्रीमंत मुलाशी मैत्री करायची. पोलिसांना तिथून हिनाचा मोबाईल नंबर मिळाला आणि त्यांनी सीडीआर कॉल आणि सीडीआर काढला. पोलिसांनी तिथून हिनाचा मोबाईल नंबर मिळाला आणि त्यांनी सीडीआर काढला. हिनाचं शेवटचं बोलणं 4 जुलैच्या रात्री 9 वाजता अदनान खान नावाच्या मुलाशी झालं होतं. म्हणजेच तिचा मृतदेह सापडण्याच्या आदल्याच रात्री पोलीस अदनानच्या घरी पोहोचले. तेव्हा समजलं की अदनान 4 जुलैपासून त्याचे मित्र विक्की आणि खलीलदास सोबत बेपत्ता आहे. तिथेच पोलिसांना एक मोठी गोष्ट कळाली की 2015 मध्ये अदनान आणि हिनाचे लग्न सुद्धा झालं होतं. दोघांच्या घरच्यांनी हे लग्न मान्य न केल्याने ते वेगळे राहत होते. पण काही दिवसांनी त्यांच्यात भांडणं झाली आणि हिना आपल्या आईकडे तर अदनान आपल्या घरी परतला होता. अदनान आता मुख्य संशयित होता. 29 जुलै 2017 रोजी पोलीस बातमी मिळाली की अदनान मिरापूर भागात दिसला आहे. पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली. मात्र त्याचे 2 मित्र पळून गेले. चौकशीमध्ये अदनानने गुन्ह्याची कबुली दिली. अदनानने सांगितलं की त्याची ओळख फेसबुकवर झाली होती. हिना श्रीमंत मुलाच्या शोधात होती आणि अदनान एका मोठ्या व्यावसायिकाचा मुलगा होता. दोघांनी कोर्ट मॅरेज केलं, पण हिनाच्या सवयीमुळे दारू आणि इतर मित्रांशी बोलणं त्यांच्यामध्ये वाद होऊ लागले. अदनानने त्याला सोडलं आणि घरच्यांच्या सांगण्यावरून गुपचूप दुसरं लग्न केलं. जेव्हा हिनाला अदनानच्या दुसऱ्या लग्नाबद्दल समजलं तेव्हा तिने त्याला बोलावलं आणि सांगितलं की ती गरोदर आहे. तिने त्याला धमकी दिली की जर त्याने तिला स्वीकारलं नाही तर ती त्याला तुरुंगात पाठवेल, कारण पहिल्या पत्नीला घटस्फोट न देता दुसरं लग्न करणं बेकायदेशीर आहे. अदनानला वाटलं की हिना त्याच्या सुखी आयुष्यामध्ये अडथळा ठरेल. त्याच्यानंतर अदनानने एक भयानक कट रचला. 4 जुलै 2017 रोजी त्याने हिनाला समेट घडून आणण्याच्या बहाण्याने बोलावलं. गाडीत त्याचे मित्र खलीद आणि विक्की आधीच होते. त्यांनी महामार्गावरील एका धाब्याजवळ जेवण केलं आणि हिनाला खूप दारू पाजली. जेव्हा ती नशेमध्ये होती तेव्हा त्या तिघांनी तिच्यावर अत्याचार केला. त्याच्यानंतर एका निर्जन ठिकाणी नेऊन अदनानने तिच्या कपाळावर गोळी झाडली. तिचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी नंतर खालिद आणि विक्कीला सुद्धा अटक केलं. अदनानचे वडील श्रीमंत असल्यामुळे तपासात जास्त अडथळे आले, पण पोलिसांनी सुद्धा ठोस पुरावे गोळा करून दोष दाखल केले. हे तिघही सध्या आता तुरुंगात आहे आणि खटला सुरूच आहे.